हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 22 ऑगस्ट 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास श्रावण, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे. मध्यरात्री 2 वाजून 1 मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो ज्येष्ठा नक्षत्र आहे. दुपारी 2 वाजून 49 मिनिटानंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो विष्कंभ योग आहे. उद्या पहाटे 6 वाजून 14 मिनिटानंतर प्रीती योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो तैतील करण आहे. दुपारी 12 वाजून 49 मिनिटानंतर गरज करणाला आणि मध्यरात्री 2 वाजून 1 मिनिटानंतर वनिज करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य सिंह राशीत असेल, चंद्र वृश्चिक राशीत, गुरु कर्क राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7:30चा त्रास होत असेल तर कृपया त्यांनी जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागेल. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे मित्रांनो, सूर्योदय सकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजता असणार आहे. गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो. अस्तंगत ग्रहामध्ये बुध ग्रह हा 18 ऑगस्ट पासून, तर वक्री ग्रहांमध्ये शनी ग्रह हा 26 जुलै पासून वक्री होत चाललेले आहे किंवा अस्तंगत होत चाललेले आहेत. तर हे दोनही ग्रह आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे गोचरीने काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभूराज्ञा प्रवर्तमानस्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवान शालिवान शके 1948 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरी दक्षिणायने वर्षा ऋतू श्रावण मासे शुक्ल पक्षे मंद वासरे ज्येष्ठा नक्षत्रे विष्कम योगे तैतील करणे दशमी शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न वे कडप्पा मो पात्र दुरित अक्षय पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या किंवा जवळच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 12 वाजून 49 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 22, 23, 26, 30, 31 सप्टेंबर दिनांक 4 आणि 5. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक 23 आणि 26. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 30 सप्टेंबर दिनांक 8. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 26, 27, 28, 31 सप्टेंबर दिनांक 7. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 23, 28, 30 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 28 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 24, 29 सप्टेंबर दिनांक 2. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 28, 30 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. यामध्ये आपण भगवान महादेव आणि विष्णू यांच्या मूर्तीची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या प्राणप्रतिष्ठित मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो. जोपर्यंत घेणार अभिषेक तोपर्यंत या मूर्तीमध्ये प्राण राहतो, जिवंत राहतो.
आणि ज्या वेळेला आपण बंद कराल किंवा खंडित होईल आपला अभिषेक, त्यावेळेला अशा खंडित मूर्तींना अभिषेक न घेतल्यामुळे त्यांचे विसर्जन पुरोहिताच्या माध्यमातून केले जाते मित्रांनो. तेव्हा विचार करूनच आपण काय ते ठरवायचे आहे. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास वा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्र. दिनविशेषमध्ये दशमी श्राद्ध क्रम आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. ते पंडिताच्या माध्यमातून करा, विधिवत करा आणि अपराह्न काळातच करा. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा. तेव्हाच आपली पितळ आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्निपृथ्वीवर रात्री 2:01 हजर आहे, ज्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही. पहाटेच्या वेळेला आपल्याला काही नव्याने सुरू करायचे असेल तर आपण होम हवन येते तर सुरू करू शकता. पण ते पितरांसंबंधीच असणार आहे जास्त करून मित्रांनो. पण पुढे जाऊन तेही बंद पडेल तर मग मात्र आपल्याला दोष लागेल. राहू काळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत असणार आहे. या दीड तासात काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण शक्यतो या काळामध्ये महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे जी आहेत तीच करावी. अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील आपल्या कामामध्ये. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महादेव.